गेम इज ऑन. पहिला बॉल बाहेरचा बॉल होता. एज लागले. चेंडू चाललाय तडम्यांच्या दिशेला. अगदी 2 क्षेत्ररक्षकामध्ये जो गॅप होता तो गॅप मधून चेंडू जात असताना सीमा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. ओमकार पाटीलला पाहतो या स्ट्राइक वरती. पहिल्या बॉल वरती चौकार. त्याच्यानंतर डॉट. यावेळेस फटका चांगला. अगदी बॅटच्या रडारामध्ये चेंडूला फेकून दिला. चेंडूला सीमा पार षटकार. खारघरचे केसरीनाजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या मंचावरती स्वागत आहे आपलं. हॅलो हॅलो. तर याचबरोबर मी विनंती करतोय, कारण मी मगाशी देखील उल्लेख केला आहे, आत्ता ज्यांचं इथे आगमन होतं आहे ते सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा चिटणीस, एक आदर्श व्यक्तिमत्व, माजी क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे सन्माननीय केशनाथदादा पाटील इथे आलेले आहेत. मी दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. चला, एक चौकार एक षटकार, त्याच्यानंतर एकेरी धाव. स्ट्राइकला सूरज पाटीलला पाहतोय. चार चेंडूंचा खेळ संपला अद्यापर्यंत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये, आउटफील्ड पास, पाहता पाहता चेंडू सीमा पार. दुसरा चौकार या ओव्हर मध्ये. जय श्री राम. चलो अयोध्या 22 जनवरी को सबको आना है दोस्तों. यावेळेस फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर, आउट ऑफ पार्क, षटकार पाहायला मिळतो. अतिशय चांगली बॅटिंग होत असताना ओमकार पाटील आणि दुसरीकडे सूरज पाटील. हॅलो. याचबरोबर श्री एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा एक युवा उद्योजक आदरणीय जयेश म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय जयेश म्हात्रे सागाव यांना विनंती असेल की यावं आपण व्यासपीठावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चौकार षटकार असं पृथक्करण राहिलंय टीम खारघर संघाचा. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धाबा आल्या त्या 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या ओव्हर मध्ये. खऱ्या अर्थानं पाहिलं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या स्पर्धेचे सर्वे योगेश शेठ मडवी आणि हितेंद्र शेठ मडवी सर, आपण युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत असाल तर आपलं मनापासून स्वागत आहे. त्यामुळेच आता पहिल्या
ओव्हरमध्ये 21 आल्या. चला जास्त वेळ घेऊ नका उसडणे टीम. गोलंदाज पहा मिळतो आपल्याला अमर हिलाल. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारने सुरुवात करून दिली, त्याच्यानंतर सूरजने हल्ला चढवला शेवटच्या 2 बॉलवरती. चला वेळेवरती या, वेळेवरती घ्या. जर टाइम लावलं तर मग सर्वांची पंचायत होईल, मग फास्ट केला लागेल आणखीन. यावेळेस पुन्हा एकदा उंचच उंच, आणि जेवढी जास्त उंची तेवढी जास्त उंची पहा मिळतो लांबी. आणि यावेळेस चेंडू डीप मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय तो शानदार षटकार ओमकार पाटीलच्या बॅट मधून. हा दुसरा. जबरदस्त. आमच्या अरुण शेठ पाटील मात्र खरोखरच गेल्या वर्षी देखील जेवढी स्पर्धा आपली, आणि खरोखरच सर्वांची खूप मेहनत असते विनोद पाटील या स्पर्धेमध्ये. आणि आज पहिल्या रात्रीपासून आमचे अरुण दादा हे या स्पर्धेला एन्जॉय करतात, परंतु दशरथ पाटील यांचे खूप मोठे फॅन आहेत ते. आणि 18 तारखेला मात्र दशरथ दादा पाटील इथे येणार आहेत. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला. अगोदर षटकार, त्याच्यानंतर मात्र चांगल्या चेंडूची सांगता अमर हिलालला पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. चांगली धावसंख्या खारघर टीमच्या बाजूने पहा मिळतो आपल्याला. टॅप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑफस्टिक वरती चेंडूची लाईन. चांगलं कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर हे 2 चेंडू डॉट फेकत असताना गोलंदाज पहा मिळतो तब्बल पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धाबा आल्या. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात नव्हतं ती पहिल्याच बॉलवरती षटकाराने आघात केला गेलाय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाट निपक्ष शिवशक्ती खारघर या 2 संघामध्ये चौथा सामना. पुन्हा एकदा ऑफ ड्राय पहा मिळतंय सर्कलमध्ये. चांगला फिल्डिंग पाहिलं आपण. धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला सुरेश पाटीलने. आणि काहीसे अंशी जर पाहिला तर त्याचा डिसिजन अगदी चांगला होता. कदाचित रनआउट झाले असते खेळाडू, अखेरकार यशनो झाला आणि माघारी परतवलं ओमकारला. त्याच्यामुळे मागच्या काही चेंडूंचा विचार केला ना तर अगदी चांगले चेंडू फेकण्यात यश मिळालंय गोलंदाज अमर हिलालला. एच अँड टेकन. चांगला कमबॅक करत असताना अमरला पाहिलं आपण. सुरुवातीला षटकार, त्याच्यानंतर 4 चेंडू, एकही धाव नाहीये, 1 विकेट मिळाली आणि पहिला धक्का लागलाय खारघर टीमला. नाही, चांगला कमबॅक झालाय. ते जरा पहिला गोलंदाजाला 21 धाबा गेल्या असताना पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकामध्ये काही अंशी तरी हा गोलंदाज यशस्वी होत असताना पाहायला मिळाला. बंडावनला विश्वास पाटील मैदानामध्ये येत असताना पाहतोय आपण. एक सिनियर खेळाडू या टीमचा गेली बरेच वर्ष क्रिकेटवरती ज्याने अधिराज्य गाजवलंय तो या शिवशक्ती खारघर टीमचा एक अष्टपैलू खेळाडू. लास्ट गो अद्यापर्यंत 6 धावा, 5 चेंडू, 1 विकेट मिळवला. शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्ले मध्ये. हलक्या हाताने खेळा गेल्या. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. चांगला कमबॅक झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 21, त्याच्यानंतर 7 धाब्याचा षटक फेकला अमर हिलालने.
चांगलं कमबॅक कडून देत असताना आपल्या उसाटने टीमला पॉवर प्ले मध्ये मात्र ज्या धावा कुटायच्या होत्या मी म्हणे काही अंश त्या धावा पहा मिळतात. एकूण धावसंख्या 28. पाणी ओके 2 बॉटल घेऊन जा पाणीच्या. उसाटणे संघ लक्षात घ्या अद्यापर्यंत 2 षटकं फेकण्यासाठी तब्बल 14 मिनिटं खर्च केल्यात. आपण थोडे वेळेकडे लक्ष द्या कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे अनिल डोपरी कारण जेव्हा त्यांची स्पर्धा असते तेव्हा अगदी वेळेवरती प्रत्येकाला आवर्जून सांगण्यात येतोय. आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा बनवल्या गेल्यात. गोलंदाज पाहतोय आपण उज्ज्वल डोपरीला. तिसरं षटक पॉवर प्लेची 2 षटकं संपली गेल्यात. 14ची सरासरी 2 षटकामध्ये पाहायला मिळाली आणि आता पॉवर प्ले संपलाय. पहिलाच बॉल चांगला होता. विश्वास पाटीलला पाहतोय स्ट्राईक वरती जो 3ऱ्या क्रमांकावरती खेळासाठी आलाय. सुरुवातीला भरपूर धावा आल्या त्याच्यानंतर मात्र थोडा जसं सामना पुढे सरकतोय तसा धावांचा बेग मंदावताना आपल्याला पाहा मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे. पुल सक्सेसफुल ब्युटिफुल 6R. कारण थोडासा बेट पाहिला वेट क्या चेंडूचा विश्वास पाटील यांनी चेंडू येऊ दिला जागेवरती थांबले थोडेसे क्रॉस द लाईन झाले. बॅकवर्डला कोणताही क्षेत्ररक्षक जवळपास नव्हता आणि असूनही फायदा झाला नसता कारण खूपच उंचावरती पुरेपूर ताकदीचा वापर केला गेलाय आणि त्यामुळेच या 6 धावा पाहायला मिळाल्या. पहिला षटकार विश्वास पाटीलच्या बॅट मधून सुरुवातीला पाहिला आपण सूरजला त्याच्या अगोदर ओमकारला. पुन्हा एकदा फटका पसला हवेमध्ये गोलंदाज उज्ज्वल पुढे सरकलाय. छेल टिपण्याची संधी होती मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. काउंटर सेशन करता आलं नाही या चेंडूवरती त्यामुळेच ते एकेरी 10 मिळाली. एकने धावसंख्या यास स्कोर 35 धावा झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना उज्ज्वल नाही हे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. सूरज सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज एक उंचपुरा ज्याच्या बॅटमधून नेहमीच पाहिले मोठे मोठे फटके येत असताना मात्र आता काही चेंडू पाहिले मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा थांबवून ठेवलं या फलंदाजाला. डॉट चेंडू जात असताना षटकार आल्यानंतर
2 चेंडू फक्त एकच धाव दिली उज्ज्वल डोपरीला पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना खरं तर पॉवर प्ले मध्ये 28 धाबा कुठल्या. त्याच्यानंतर या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती विश्वाच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फटका पसला हवेमध्ये. झेल टिपण्याची संधी डीप मिड विकेट वरून फिल्डर आल्यात. जितेश मडवी कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. झेल स्वीकारत असताना धक्का क्रमांक दुसरा. चांगलं कमबॅक झालंय. सुरुवातीला जरी धाबा आल्या तरी सुद्धा नंतरच्या काही चेंडूवरती चांगलं कमबॅक करत असताना आपल्याला पहा मिळतं टीम उसाटणे संघ. तिसरे षटक प्रगतीपथावर 2 खेळाडू सध्या तरी बाद झाल्यात म्हणजे 6 मेची जोडी शांघायमध्ये परतल्या. सुरुवातीला ओमकार पाटील, त्याच्यानंतर सूरज पाटील, तिसऱ्या क्रमांकावरती विश्वास पाटील आणि चौथ्या क्रमांकावरती वैभव म्हात्रेला पाहतोय. येत असताना पहा मिळतो आपल्याला अद्यापपर्यंत या ओव्हरमध्ये शेवटचा चांगला बॉल ड्राईव्ह केलं या लॉंग ऑफला. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. एकच धाव मिळाली. इथून 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. प्रथम बॅटिंग करत असताना शिवशक्ती खारघर टीमने धाबा कुठल्या त्या 36. एक्स बेस्ट स्कोरर जयेश पाटील, स्वागत आहे आपलं. चांगला बॉल गॅप निघाली आहे. फिल्डर होते अगदी जवळून चेंडू जात असताना सीमा पार पहिल्याच बॉलवरती चौकार. आज चौथं षटक अमरीलाल च्या गोलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिला आपल्या टीमला. फक्त 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवला. जिथे पहिल्याच 7 चेंडूवरती 27 धावा आल्या होत्या. एज आणि कीपर अनिकेत ढोपरी चांगला झेल स्वीकारत असताना 1 मोर विकेट डाऊन. यस तर व्यासपीठावरती आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे श्री एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आदरणीय सागाव गावचे युवा उद्योजक जयेश म्हात्रे यांचा सन्मान मी प्रशांत पाटील यांना सचिन दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते जयेश म्हात्रे सागाव यांचा आपण सन्मान करायचा आहे. खास करून ते निलजे संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. निलजे संघाचे एक फॅन आहेत आणि ज्युनियर आयजेचे खूप चांगले मित्र आहेत. जयेश म्हात्रे यांचा सन्मान. यस तर सचिन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय आणि आमचे विनोद पाटील जे
एक नावलौकिक समालोचक आहेत कल्याण डोंबिवलीमधील, त्यांचे नक्कीच मामे भाऊ आहेत. यस, धन्यवाद जयेश म्हात्रे साहेब. चेंडू डॉट जातोय विकेट आल्यानंतर आणि नवीन खेळाडू आता मैदानावरती आलाय. रोहित म्हात्रेला पाहतोय. क्रॉस द लाईनने खेळायचं होतं. अगदी चेंडू यष्ट्यांच्या भरून जात असताना गुड बॉलिंग अमर हिलाल. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त 7 धावेचं षटक हाताळलं आणि या चौथ्या षटकामध्ये सुद्धा आपल्या टीमला कमबॅक करून देत असताना डॉट चेंडू आल्यात. एखादी विकेट मिळाली मागे सर पाहिलं, एक विकेट आणि आता हे 2 चेंडू डॉट फेकले जातात. अमर हिलाल चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा कीपर बीट. चेंडू मात्र नॉनस्टॉप एनला निघून जातोय वेगाने. फिल्डर होते मात्र त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय. चौकार. नंतर आज चौकार पाहिला, पण चांगली अशी गोलंदाजी होत असताना पाहतोय अमर. पुन्हा एकदा डॅप करण्याचा प्रयत्न. षटक संपलाय. व्हेरी गुड कमबॅक. सर कोणी धाबा रोखण्याचं काम केलं असेल तर ते अमर हिलालने. 2 षटक मैदानावरती हाताळली, कारण एरवी 2 गोलंदाज थोडेसे मागात ठरत असताना या वेळेस मात्र चांगलं कमबॅक करून दिलाय. चला टॉस साठी इन्व्हाइट करूया आपण टीम चिंचपाडा आणि निजे दोन्ही संघाचे कॅप्टन. टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. हा, अमर हिलालचा विचार केला तर एकंदरीत 2 षटकं हाताळली, फक्त 15 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट सुद्धा मिळवले. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 21 आल्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली षटकाराने, मात्र त्याच्यानंतर काय कमबॅक राहिला त्या खेळाडूचा. त्यामुळे आता उसाडणे संघाला यस, तर खारघरचे आमचे चिंतामण शेठ पाटील हे देखील इथे आलेले आहेत. तर चिंतामण शेठ यांना विनंती करेन की आपण देखील यावं आणि त्याचबरोबर रायगड भूषण सन्माननीय पद्माकर बुवा पाटील यांचे सुपुत्र अमित बुवा पाटील इथे आलेत. तर त्यांना देखील विनंती आहे की अमित बुवा आपण देखील यावं व्यासपीठावरती. आयोजक कमिटीच्या वतीने नक्कीच आपल्याला देखील निमंत्रण आहे. स्वागत आहे. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. मिस टाइम आहे. फटका कॉट अँड बोल्ड. टिपलाय जेल. आणखीन एक विकेट मिळाली. शेवटचा गोलंदाज 5वं षटक जितेश मडवीला पाहतो आणि आल्या आल्यास मात्र बॉलवरती एक महत्वपूर्ण विकेट विश्वास पाटीलची, ज्याने षटकाराने आगाज केला. अविनाश कडू आणि अविनाशला प्रत्येक षटकारासाठी वीरेश मात्रे यांच्याकडून 500 रुपये पैसे तयार आहेत. अगोदर मारू द्या. या वेळेस थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न. एक उंचपुरा गोलंदाज. चांगलं कमबॅक राहिलाय. मागच्या काही चेंडूवरती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या टीमचा सुरुवातीला धाबा खर्च केला. असं वाटलं की या मॅच मध्ये सुद्धा 65-70 धाबा होतात की काय, मात्र ते बनवण्यापासून थोडं काही अंशात रोखण्यात यश आलंय. छेल आहे मात्र नो मॅन लँड्स मध्ये. चेंडू पडतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. पाहावं लागेल. पंचांकडे या थर्ड अंपायरला रेफर केला आणि आता पाहणार आहोत आपण. आणि जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट होतं ना तेव्हा मात्र जास्त वेळेला फलंदाज बाद पाया मिळतात. मात्र आता का असेल तेच पाहणं उचित ठरेल. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं, थ्रो केला स्टंपकडे. विशाल होते त्या ठिकाणी.
चला काय डिसिजन पाहूया आपण. स्प्रे पाहिजे का? हा स्प्रे घेऊन जा बाबा. डॉक्टर पाठवा. डॉक्टर गुलशन आउट आहे खेळाडू. यस. पाहिजे का स्प्रे? पाहिजे दे बाबा दे. बात आहे ना. मस्त मस्त मजा आहे जराशी. कारण आता ते देखील मूड मध्ये आलेत. मी मगाशी म्हटलं होतं ना 11:30ला त्याने मस्त रोमांटिक. आता मात्र 12 झाले. 12 नंतर तुम्हाला माहिती आहे काय होतं. हा आता गुलशन पण आता बाहेर निघला आहे. होईल मजा. यस जगदीश. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग. अत्यंत चांगली गोलंदाजी या स्लॉगोरच्या षटकामध्ये. खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा आणि धाबाच पाहायला मिळतात. मात्र येथे अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे. गोलंदाज जितेश मडवी एक युवा गोलंदाज आहे टीमचा आणि चांगली गोलंदाजी करत असताना क्लीन बोल्ड यू मिस आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेट मिळाली शेवटच्या ओव्हरमध्ये. जिथे विकेट पाहायला मिळाल्या. डॉट बॉल आले आणि एकंदरीत धावसंख्या पाहिली तर आता फक्त 45 धाबा. बैलांच्या शर्यती सुरू होणार. परवा 18ला म्हणजे नक्कीच दशरथ पाटील यांचं आगमन होणार आहे. आणि आमचे अरुण शेठ पाटील हे बिग फॅन आहेत. आणि अरुण शेठ मजा येईल आपल्याला 18 तारखेला. नक्कीच लाईव्ह असेल त्यावेळेला स्वतः त्यांना पाहू शकता आपण. मजा येईल. आणि खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी पाहिलं तर संपलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये संदीप सर 21 धाबा आल्या. त्याच्यानंतर पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या ओव्हरचे षटकार आला आणि त्यानंतरची पडझड सुरू झाली. एकाही फलंदाजाला खेळपट्टीवरती स्थिरावता आलं नाही आहे आणि लवकर कमी धावसंख्येमध्ये त्यांची इनिंग संपले. एकूण 45 धाबा बनवल्या. 46 लक्ष्य स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या टीम समोर. चला फिल्डिंग लावा. लगेच सलामीचे जोडी जाऊ द्या मैदानामध्ये. जास्त वेळ करू नका. चला टॉससाठी या. अर्जुन परदेशी आणि टीम च्या हनुमान निजे दोन्ही टीमचे कॅप्टन या अर्जुन आल्यात. यस 4 षटकांचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. जाऊया. संदीप सर उपस्थित आहेत बॉक्स मध्ये. गायक देखील आता आलेत. सगळे आता असते असते दिसायला लागलेत. खरं आता गाडी रुलावरती आली आपली. चला कॅप्टन आलेले आहेत दोन्ही कॅप्टन. तर मी विनंती करतोय अरुण शेट या. राजेश शेट या. आमचे राजेश शेट पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते येथे टॉस करायचा आहे. एका बाजूला निलजे तर दुसऱ्या बाजूला देवांश 11 चिंचपाडा आणि जय हनुमान निलजे या दोन संघांमधली ही बिग फाईट आहे. 4 षटकांचा सामना असेल. चला इथे टॉस केला जातोय.
हेड. तर देवांश इलेव्हन चिंचपाडा टीम कॅप्टन अर्जुन परदेसिया टॉस जिंकला. निर्णय अर्जुन. येस, फिल्डिंग घेतली. 4 षटकांचा सामना असेल. काय टेन्शन घेऊ नको गुलशन, लवकरच तुला घरी पाठवू. ना आता हा सप्ताह झाला का मग नंतर त्याला काय, आम्ही आहोतच, नेऊ कुठेतरी. चला बोलूया आपण कॉमेडी बॉक्स विनोद पाटील सर यांच्याकडे. हा, जय मल्हार कलेक्शन दीपेश पाटील यांचा शॉप आहे. तिथे नक्कीच बऱ्याच हे पाहू शकता आपण. जय मल्हार कलेक्शन कुठे आहे तो? हा, फेस बनला आहे. मस्त ब्रँडेड कपडे आहेत, तुम्हाला पाहिजे ते मिळतील साईज नुसार. नरेश, तुम्ही देखील जाऊ शकता तिथे, तुमची साईज देखील असेल. त्यानंतर सतराला होते प्रारंभ. करायच्या धावा विजयासाठी 46. टार्गेट स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे या संघासमोर आहे. ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईकला आपण बघताय मुकेश मडवी आणि धनंजय हिलाल असे 2 बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आणि बॉलिंग मार्कवर तयार शिवशक्ती खारघर संघाचा फ्रंट लाईन बॉलर ओमकार. 46 करायचे आहेत. 5 ओव्हरची मॅच. 9.20 ही आवश्यक धावगती. हा चेंडू ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने. हो, सुंदर क्षेत्ररक्षण. अपील, धावचीचा अपील होतं, पण पंचांवर या अपीलचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाही. सुंदर चेंडू होता, ऑफ साईडला ड्राईव्ह केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं कशा पद्धतीने. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे फॉर्च्यून इव्हेंट या चॅनलवरती. राजेंद्र दादांची ही वाहिनी आणि अंकित या वाहिनीचा अत्यंत प्रतिभा संपन्न असा ऑपरेटर आपल्या सोबत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील यष्ट्यांच्या मागे. यष्टी रक्षक करतायत. पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत. 46 धावांचं संरक्षण करायचंय आणि त्यात विद्युत प्रकाश जोधातील स्पर्धा असली की 45-50 धावा ही 5 ओव्हरमध्ये एक फायटिंग टोटल ठरत असते. पण आज आपण बघितलं की पेठालीने याच मैदानावरती 64 धावांचा पाठलाग केला. काय जबरदस्त बॅटिंग पेठालीने दाखवली. पहिल्या 2 मॅच मध्ये धावा आल्याच नाही, पण मागच्या मॅच मध्ये हे चित्र बदललं. पुन्हा एकदा 4थ्या मॅच मध्ये 45 धावा. हा चेंडू ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या बाजूने, पाठवला लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या पार. हा चौकार. सुंदर फटका, सरळ बॅटने खेळलं. आपण बघू शकाल स्क्रीनवरती किती वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषे बाहेर. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा ओमकार. धावसंख्या धावफलकावरती 4 ने अकाउंट ओपन झालंय मुकेश आणि त्याचबरोबर संघाचा. हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. ऑफ स्टंपवरचा चेंडू, क्रॉस बॅटेड फटका. फटका फसलाय. कमबॅक करत असताना एक चांगली जुगलबंदी आपण बघतात ओमकार आणि मुकेश मध्ये. पहिले 2 चेंडू डॉट आले आणि त्यानंतर आपण बघितलं एक स्ट्रेट ड्राईव्ह अफलातून फटका होता. मात्र त्यानंतरचं हे कमबॅक. पुन्हा एकदा फुल टॉस आहे, पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
अगदी समोर पडला होता फिल्डरच्या, पण तितक्याच वेगाने तो बाउन्स झाला आणि निघून गेला सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा ओमकार उडती विकेट. हो हो, यावेळेस पुन्हा त्या दिशेला, पण यावेळेस चेंडूला थांबवलंय. काय जबरदस्त फिल्डिंग. क्षेत्ररक्षक वैभव भगत होते. गुड फिल्डिंग, अफलातून क्षेत्ररक्षण. पण यावेळेस चेंडू थोडासा पॅरल स्ट्रोक होता, थोडासा समोर पडला. मगाशी फार वेगाने येऊन समोरून अचानक तो उसळला आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतायत ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवत असताना. त्या ठिकाणी अंकित फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीवरती. गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतात. एकूण झाले 9 धावा. गरज आहे 9.20 रिक्वायर्ड रेट. स्पर्धा आपण बघतायत ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2024. अत्यंत दिमागदार असं आयोजन. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा. प्रत्येकाच्या मनामध्ये या स्पर्धेने एक वेगळं स्थान निर्माण केले. 48 ग्रामीण संघ, या ग्रामीण संघातून क्रिकेटचा हा महासंग्राम 7 रात्र या मैदानावरती आपण बघाल. ही पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीतील आपण बघतायत आज चौथा सामना पहिल्या फेरीतील. यानंतर द्वितीय फेरीला प्रारंभ होईल आणि एक जबरदस्त मॅच आपल्या समोर येईल. जे हनुमान क्रिकेट निळजे वर्सेस देवांश 11 क्रिकेट संघ चिंचपाडा. एका बाजूला अर्जुन परदेशीला बघाल, दुसऱ्या बाजूला संतोष पाटील उर्फ सँडी. हे दोन कॅप्टन एकमेकांच्या समोर येतील आणि एक चांगली मॅच. ती मॅच 4 ओव्हरची असणार आहे. बॉलिंग मार्कवर येतोय विश्वास पाटील. बघूया विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी इथून करतोय का. स्ट्राईकला बॅटर आपण बघता त्यावेळेस धनंजय हिलाल. प्रथमच येत आहे धनंजय स्ट्राईकला. मुकेश आहे. थोडंसं करेक्शन आम्ही करतोय कारण शेवटला एक सिंगल आली होती. आमचे स्कोरर या ठिकाणी आपण बघताय नीरज. हा चेंडू कव्हरच्या दिशेने कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलेला फटका. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. थँक्यू थँक्यू. बघा समोर जी कोणी शेकोटी पेटवलेली आहे लगेच विझवायची आहे. ही सूचना आहे, ही ताकीद समजा. प्लीज कोणी अशा प्रकारचं कृत्य अजिबात करू नका. चला विजवा ती. बघा आयोजकांच्या सूचना आणि ते विजवत आहेत. थँक्यू व्हेरी मच. माहिती आहे आम्हाला ही भरपूर थंडी आहे बाहेर. अशा पद्धतीने शेकोटी पेटवणं कुठेतरी खेळाडूंचं लक्ष विचलित होतं, कॉन्सन्ट्रेट होत नाही. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आणखीन एक चांगला चेंडू आपण बघितलं. या इनिंगमध्ये सातत्याने मुकेशने प्रयत्न केला 2 ते 3 वेळा स्वीप करण्याचा, पण चेंडू ऑफस्टम्पवरचा व्यवस्थित मिडल करता आला नाही. मागचा चेंडू सीमारेषे बाहेर पाठवला. अप्रतिम स्ट्रोक आपण बघितला. पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर विश्वास. पुन्हा एकदा स्ट्राईकला मुकेश. ओव्हर द विकेट. हो यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले तिथे. थोडस फंबल झालंय पण नाही, एकच जाव येईल. गुड फिल्डिंग. बॉडी लँग्वेज बघा आपण मैदानावरती काय जबरदस्त. शिवशक्ती खारगर. आणि खारगर म्हटलं की आमचे अत्यंत जवळचे मित्र जयेश पाटील जे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. पण कामामुळे त्यांना खरं तर हा वेळ देता येत नाही. पण याच गावचे गुलशन पाटील असतील, आमचे केवाल्याचे कांचन असतील, चिंचपाडाचे उमेश भैर, त्याचबरोबर सुदर्शन हे ताराचे, हे काही असे स्कोरर आहेत की नक्कीच त्यांच्यासोबत काम करत असताना एक वेगळीच ऊर्जा मिळत असते. हो चेंडू खाली राहिलाय. वेगवान चेंडू होता. आणखीन एक डॉट बॉल. स्ट्राईकला आपण बघताय धनंजय हिलाल प्रथमच आलेले आहेत. यष्टांच्या मागे यष्टी रक्षक आपण बघतोय किपिंग करत असताना वैभव मात्रे. 2 वैभव आहेत, एक वैभव भगत आहेत आणि दुसरे वैभव मात्रे यष्टांच्या मागे किपिंग करत असताना. आणि बघा आणखीन काही फरक सांगते 12th मॅन, पण ते आम्ही नाही सांगू शकत. धावसंख्या धावफलकावरती 14, धावफलकावरती 46 करायचे आहेत. अजूनही 32 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. हो यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या वरून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार.
परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. हा देखील उडवलाय मिड विकेटच्या दिशेने. खूप मोठी गॅप. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. षटकारानंतर आज चौकार. तर नक्कीच विनोद, जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा शुभारंभ आणि आजची पहिली रात्र म्हणजे आता 12 वाजलेले, 12 वाजून 24 मिनिटं झालेले आहेत आणि नक्कीच ज्यांचा वाढदिवस आज सुरू होतोय, आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व प्रशांत पाटील यांचे चिरंजीव विराज पाटील विरांश याचा वाढदिवस आहे आणि तो मात्र आपण उद्या इथे या स्पर्धेला शुभारंभ जसा केला जाईल त्यानंतर 1-2 मॅच नंतर त्याचा वाढदिवस, विरांशचा वाढदिवस आपण इथे साजरा करणार आहोत. तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या वतीने आणि या सर्व खेळाडूंच्या वतीने, कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने तर आपण विरांशला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊया की जसं वडिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांच्या माध्यमातून घडत आहे तसंच त्याच्या माध्यमातून देखील घडावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि नक्कीच विरू शेट म्हणून त्याला आपण संबोधतोय. आणि उद्या मात्र अरुण शेट आमचे कमिटी मेंबर आहेत, त्यांच्याकडून एक जंक्शन पार्टी आहे कमिटीसाठी. थँक्यू. बघूया उद्या मात्र धमाल होईल इथे. नक्कीच नक्कीच विरांशचा वाढदिवस आणि उद्या खूप सगळेजण जल्लोष करणार आहोत आणि विरांशला विरांशलाही आयुष्यात असंच यश मिळू दे. वडिलांच्या प्रमाणे त्यानेही आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं नाव मोठं करू दे. पण इथून हा मोठा फटका आलाय. फलंदाज आहेत धनंजय हिलाल आणि या षटकाराने धावसंख्या फुलते बहरते, जाऊन पोचते 31च्या घरामध्ये. आणि इथून आता विजयासाठी 15 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडूत खरं तर विजयासाठी 22ची गरज होती, पण आज षटकार आल्यानंतर समीकरण आणखीन सोपं होतं मैदानावरती. आता चेंडू शिल्लक असतील 17 आणि करायचे आहेत 16 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. मैदानावरती ओपनर्स खूप जबरदस्त बॅटिंग करतायत. धनंजय हिलाल अफाट कर्तृत्वाचा, अफाट गुणवत्तेचा हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला मुकेश, अप्रतिम बॅटिंग मुकेशची राहिली. बॉल हवाय, बॉल द्यायचा आहे. चेंडू शिल्लक असतील 16, करायचे आहेत विजयासाठी 15 धावा. समीकरण सोपं होतंय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे या संघासाठी. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा तयार. ओमकार, पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारने धावा खर्च केल्या होत्या 9 आणि या ओव्हरमध्ये 2 चेंडूत त्याने 7 धावा खर्च केल्या. त्यामुळे प्रेशर पूर्णपणे आता खारघर संघावरती. हा चेंडू जाऊ दिलाय, ऑप्शनच्या बाहेर होता. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आणि वाईटने एक धाव येईल. समीकरण इथून आता मात्र आणखीन सोपं होईल. 14ची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील 16. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या धावा कराव्या लागतील. हो, स्लोअर 1 होता हा 5वा चेंडू. गतीमध्ये बदल केला, व्हेरिएशन दाखवत आहेत, विविधता दाखवत आहेत, कल्पकता दाखवत आहेत आणि ती दाखवायलाच हवी. कारण एक षटकार आल्यानंतर कुठेतरी काहीतरी वेगळं करावं लागतं. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, एक षटकाराला तसाच चेंडू, दुसरा षटकाराला सेम चेंडू आणि त्याच पद्धतीने एकाच ओव्हरमध्ये इथे काय जबरदस्त ड्राईव्ह, ऑन ड्राईव्हचा एक सुंदर नजराना सादर करत असताना धनंजय लाल यांच्या बॅटमधून येतोय चौकार. तर यावेळेस मात्र चेंडू पाठवला आउट ऑफ द पार्क, 6.
एकनाथ माळी आणि दशरथ पाटील ही दोन महान कलाकार आहेत खरं तर. हो चेंडू हवेत पण क्षेत्ररक्षक खूप मागे. चेंडू लँड होतोय मिड ऑफच्या दिशेने. सहजतेने एकदा पूर्ण होते. इक्वेशन फार सोपं झालंय. 3 धावांची गरज आहे आता केवळ आणि चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू 3 रिक्वायर्ड रेट 1.50. सामना पूर्णपणे एका बाजूने झुकलेला आहे पण प्रेक्षकांची गर्दी अजूनही कायम आहे. यानंतरची ही मॅच जी पुढची मॅच होणार आहे ती जबरदस्त होऊ शकते कारण दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. या मैदानाच्या खेळपट्टीचा अंदाज पुरेपूर त्यांना आलाय. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे एक वेगळीच मजा आहे. एका बाजूला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील संघ चिंचपाडा देवांश 11 चिंचपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत क्रिकेटची वैभवशाली ऐतिहासिक परंपरा असलेलं गाव म्हणजे निळजे गाव. या स्पर्धेमध्ये खरंतर स्पर्धा आपण बघतोय 55 वर्ष पूर्ण झालं यंदा. 15 तारखेला अंतिम दिवस आपण बघितला आणि चेंज द गेम वडोली बने अजिंक्य पदावरती आपलं नाव कोरलं. ओळ्या मॅचकडे आता इथून 12 चेंडू आता 3 करायचे. शॉर्ट ऑफ लेंथ हाफ स्टिकर इथून मात्र हाफ ट्रॅकर वरती 6 धावांचा स्टिकर लावलाय आणि अशा प्रकारे हा सामना 11 चेंडू आणि 10 गडी राखून जिंकलाय. एकही विकेट नाही गमावला मैदानावरती आणि काय जबरदस्त बॅटिंग या दोघांमध्ये ही अभेद्य अतूट अबाधित पार्टनरशिप. सामना जिंकला मैदानावरती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाने. तर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण जाहीर करणार आहोत.